नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहूया। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय। मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारलाय। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाहीये। महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका सत्ताधारी नेत्यांनी मांडलेली आहे। जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, ओबीसींचे हक्क जाता कामा नये, निवडणूक पुढे ढकलली तरी चालेल अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे। नाकारला असेल तर हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे। सरकारने या संदर्भात तात्काळ पुढची कारवाई केली पाहिजे। आणि काल परवा सांगली जिल्ह्यातल्या 10 गावांनी 5 दिवसामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करून दिला। 5 दिवसामध्ये सरकारची देखील त्यांना आवश्यकता पडली नाही। त्यामुळे सरकारने गांभीर्याने काय निर्णय आला, त्यातले काय शॉर्टकमिंग्स आहेत, 1.5-2 वर्ष आपण घालवून राहिलो, त्याच त्या गोष्टी सांगून राहिलो। या 1.5 वर्षामध्ये हे सगळं काम पूर्ण करता आलं असतं जे कोर्टाने सांगितलं। ओव्हरडू झालेल्या काही नगरपालिका असतील किंवा काही ग्रामपंचायत असतील ज्याच्यावर प्रशासक नेमले गेलेले आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाशिवाय त्या निवडणुका घ्या आणि बाकीच्या नंतर जे आता पुढे आता आणखी काय काय आपल्यासमोर कागदपत्र येतील हा त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे। तर आम्ही आता त्याप्रमाणे आता प्रयत्न करतो की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका हे आमचं आहेच। त्यामुळे आम्ही त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, रोजच्या रोज त्याच्या पाठलाग करतो, पाठपुरावा करतो। कोण सांग आता कोर्टाच्या पुढे आम्ही काही सांगू शकत नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आम्हाला बोलायचा अधिकार नाही। परंतु तो इंटरिम डाटा म्हणाला, आम्ही इंटरिम डाटा अनेक संस्थांचा दाखला घेऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन सविस्तर माहिती गोळा करूनच ते आम्ही दिलं आहे। आणि असं नाही की कुठेतरी त्याच्यावर आयोगाने सर्वकष विचार केला। आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की तुम्ही आयोगाच्या माध्यमातून या। आम्ही जो रिपोर्ट दिला होता तो आयोगाच्या माध्यमातून सांगितला, म्हणून आयोगाच्या माध्यमातून दिला। आयोगाने सुद्धा 10-15 दिवसामध्ये त्या संदर्भात अभ्यास केला, विविध क्षेत्रातून माहिती गोळा केली, विविध विभागाच्याकडून माहिती गोळा केली आणि मग तो इंटरिम रिपोर्ट दिला, अंतरिम अहवाल दिला। आणि त्याच्यावर आम्हाला अपेक्षा होती ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं जे षडयंत्र आहे या षडयंत्राकडे व्यवस्थितपणे आपण बघितलं पाहिजे। 2019च्या 12व्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करून तुम्ही इम्पेरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं दाखल करा। परंतु यांना ते जमलं नाही। ट्रिपल टेस्ट करायच्यासाठी तुम्हाला मागासवर्ग आयोग गठीत करायला पाहिजे होता, पण 1.5 वर्ष यांनी मागासवर्ग आयोग गठीत केला नाही। ठीक आहे, तुम्ही 1.5 वर्षानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला, त्यांना ऑफिस दिलं नाही, त्यांना खुर्च्या दिलं नाही, त्यांना टेबल दिलं नाही। त्या मागासवर्ग आयोगाच्या एका सदस्यानं राजीनामा दिला की हे काही देत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही। परत 400 कोटी रुपयाची मागणी मागासवर्ग आयोग करत होतं। सर्वोच्च न्यायालयाने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मागासलेपणाचा म्हणजे राजकीय मागासलेपण, ते तर इंटेरियम अहवालमध्ये शक्यच नाहीये। ते जेव्हा इम्पेरिकल डाटा गोळा होईल त्यावेळेस मागासलेपणा सिद्ध करता येईल। त्यामुळे एकतर सरकारने बाजू नीट मांडली नाही, परत रिव्ह्यू पिटिशन टाकावं लागेल आणि ही जी चूक आहे ती दुरुस्ती करावं लागेल आणि इम्पेरिकल डाटाच्या वेळेस राजकीय आरक्षण शोधता येईल। आता ते शक्य नाही आणि म्हणून ताबडतोब सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकायला पाहिजे। जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले त्याच्या आधारावर राज्य सरकारने जो डाटा ओबीसीचा गोळा करून निवडणूक आयोगाला आणि माननीय कोर्टाकडे पाठवलेला होता त्याला मान्यता आज माननीय सुप्रीम कोर्टाने दिली नाही। त्याच्यातला काही लॅकुना असेल तर पुन्हा माननीय सुप्रीम कोर्टाकडे राज्य शासनाच्या वतीनं त्याचा पाठपुरावा केला जाईल। आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील की ओबीसीचं आरक्षण ठेवूनच या निवडणुका व्हाव्यात, ही भूमिका महाविकास आघाडीची राहणार आहे। जे सरकार आणि राज्य मागासवर्गीय आयोगानं राजकीय दबावापोटी काही राजकीय ओबीसी नेते आहेत यांच्या दबावामुळे
इंट्रीम ऑर्डरसाठी जो प्रयत्न केला जात होता, इकडून तिकडून डाटा जमा करून तो निदर्शनास आणून दिला आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची संख्या वेगळी असताना सुद्धा जाणीवपूर्वक तुम्ही सरसकट 27% आरक्षणाची मागणी करत होते आणि ही चुकीची असल्याचं आम्ही त्या ठिकाणी ठासून सांगितलं आणि माननीय न्यायालय कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या सगळ्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत एम्पिरिकल डाटा तुम्ही जमा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ओबीसी राजकीय आरक्षण घेता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी माननीय न्यायालय कोर्टानं दिलेली आहे. जर केंद्रानं डेटा दिला असता तर आजची परिस्थिती उद्भवलीच नसती असं म्हणत माणिकराव ठाकरे यांनी सरकारची पाठराखण केली आहे. तर सरकार या संदर्भात निश्चितपणे पावलं उचलेल असंही त्यांनी म्हटलंय. माझ्यासोबत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या पद्धतीनं आज सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की त्या अहवालावरती साधी स्वाक्षरीही नव्हती, त्या अहवालाला साधी तारीखही नव्हती, म्हणून आम्ही तो नाकारला आहे, हे कितपत योग्य आहे? कारण तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. नाही, महाविकास आघाडीचं सरकार आहेत आणि ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजेत हीच भूमिका आघाडी सरकारने घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये हे आरक्षण असलं पाहिजेत ही भूमिका घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी तशा प्रकारचा डाटा तयार करून सुप्रीम कोर्टापुढे नेलेला आहे. आता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कारण वेगाने आणलेला डाटा होता, काही त्याच्यात त्रुटी राहिल्या का, उणिवा राहिल्या का, हे सुप्रीम कोर्टाने कदाचित त्यामध्ये पाहिलं असेल. परंतु त्यामध्ये जो हेतू होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तो हेतू स्पष्ट होता की ह्या निवडणुकीमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ते दुर्दैव आहे, ओबीसी सारख्या एवढा वर्गाला जर त्या ठिकाणी वंचित राहावं लागत असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा परत याच्यामध्ये फेरविचार केला पाहिजे. विशेषतः सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जबाबदारी होती की त्या ठिकाणी डाटा त्यांनी जर प्रोव्हाइड केला असता सुप्रीम कोर्टला तर संपूर्ण देशामधल्याच ओबीसींना न्याय मिळाला असता. इतरही राज्य त्याच्यामध्ये आहेत कारण मागणी सगळीकडनं आलेली आहेत आणि सगळीकडे एकच म्हणणं आहे की ओबीसीवर अन्याय होऊ नये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कदाचित डाटा त्या ठिकाणी तात्काळ द्यायचा, निवडणुका आहेत, निवडणुका वेळेवर घेतल्या, संधी दवडली असं वाटत नाही का? राज्य सरकारने किंवा राज्य मागासवर्ग आयोगाने एक सुप्रीम कोर्टाने संधी दिली होती, ती संधी दवडली असं वाटत नाही तुम्हाला? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संधी दवडली असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुरेपूर प्रयत्न केलेत. इच्छा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची होती की ओबीसींना न्याय मिळाला पाहिजेत, परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठले एका त्रुटी काढून त्याच्यामध्ये तर ते नाकारलं असेल ते दुर्दैव. याच्यापेक्षा काही वेगळी भाषा त्याला करता येणार. सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एक तुम्हाला संधी आहे, तुम्ही पुन्हा चांगला अंतरिम अहवाल तयार करा, पुन्हा मांडा, त्यावर आम्ही पुन्हा एकदा विचार करू असे सुप्रीम कोर्टाने आज आदेश देताना स्पष्ट केलं आहे. पण आता हे सगळ्या निवडणुका आहेत, या निवडणुका आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अभ्यास करेल आणि मला तरी वाटते की याच्यामध्ये जर निवडणुका पुढे नेण्यासारखे असेल तेही सुप्रीम कोर्टाला विनंती करता येण्यासारखे की आम्हाला निवडणूक मग पुढे घेऊ द्या, परत आम्ही डाटा देतो. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंट सांगू शकते की तुमच्याकडे असला डाटा उपलब्ध करून द्या, कारण मध्य प्रदेश आणि इतर राज्यांनी सुद्धा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट का गप्प बसलेलं आहे हेच कळत नाही आहे. स्टेट गव्हर्नमेंटची जबाबदारी स्टेट गव्हर्नमेंट पार पाडण्याचा प्रयत्न करतायत. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट सुमित सह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे ओबीसींना राज्यघटनेनं बहाल केलेलं संविधानात्मक राजकीय आरक्षण नाकारण्याचा प्रकार म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी मांडलेली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, मला सांगा आता या निर्णया पुढे काय? खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाने अपकमिंग इलेक्शन संदर्भात येऊ घातलेल्या पंचायत राजमधल्या निवडणुकांसंदर्भात अंतरिम अहवाल राज्य शासनाकडे जो सेकंडरी रिसोर्स आहे तो रिसोर्स राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात यावा आणि त्यांचा अंतरिम आदेश आल्यानंतर आपण पुढील डिसिजन घेऊ अशा आशयाचं जजमेंट होतं. त्यानुसार आम्हाला एकदा याच्याही अगोदर राज्य शासनाने अंतरिम अहवाल देण्यासंदर्भात आम्हाला विनंती केलेली होती, तशा सूचना होत्या, परंतु राज्य मागासवर्ग आयोगानं एकमतानं सेकंडरी रिसोर्सेसच्या माध्यमातून अंतरिम अहवाल देण्यासाठी नकार दिलेला होता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जजमेंटनुसार आम्ही तो सेकंडरी पुन्हा सूचना आल्यानंतर अंतरिम अहवाल दिला. खरं तर हा अंतरिम अहवाल होता, अंतिम नव्हता. त्यामुळे अंतरिम अहवालामध्ये डिटेल विश्लेषण अथवा सर्वे या गोष्टी झाल्याच नाहीत. मुळात
जो राज्य मागासवर्ग आयोगानं अंतरिम अहवाल दिला तो एज्युकेशनमधील UDIS सरळ या सेकंडरी रिसोर्सेस की ज्या पंचायत राजमध्ये ज्याचा कुठल्याही अर्थानं संबंध येत नाही, तर अशा आधारे सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून घटनेमध्ये संविधानामध्ये ज्या काही तरतुदी आहेत ओबीसींना पंचायत राजमध्ये सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य मागासवर्ग आयोगानं अंतरिम अहवाल दिलेला होता. परंतु अंतरिम अहवाल आज फेटाळलेला आहे. खऱ्या अर्थाने इम्पेरिकलचं काम सुरू होणं हे शासन आणि प्रशासनासमोरची एक जबाबदारी आहे किंवा आव्हान आहे. या आव्हानाला खऱ्या अर्थानं सामोरं जायला पाहिजे. थोडक्यात आता आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत त्याच्यात ओबीसीना राजकीय आरक्षण मिळणार नाही हे उघड आहे. खऱ्या अर्थानं अपकमिंग इलेक्शन संदर्भातच हा अंतरिम अहवाल मागवलेला होता. अपकमिंग इलेक्शनच्या संदर्भातच आजचा निर्णय होणार होता. हा लॉंग टर्मच्या इलेक्शन संदर्भात होणार नव्हता. आणि मग अंतरिम अहवालच जर फेटाळला जात असेल तर अंतरिम अहवाल बनवायला सुद्धा सांगायला नको. मागितलंच कशाला सुप्रीम कोर्ट ही कवायत कशाला? कारण अंतरिम अहवालामध्ये आम्ही विश्लेषण करू शकत नव्हतो किंवा कुठलाही सर्वे होऊ शकत नव्हता. अंतरिम अहवाल म्हणजे मत विचारणं आणि मग मत विचारल्यानंतर परत नाकारणं खऱ्या अर्थानं संविधानामध्ये 73व्या 74व्या घटना दुरुस्ती अन्वये जे ओबीसींना जे संविधानामध्ये सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत राजचं विकेंद्रीकरण करण्यासाठी ज्या पद्धतीनं आर्थिक नियोजनं झाली, विकासाची नियोजनं झाली, त्याच पद्धतीनं ओबीसींना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून. तर सरकारमध्ये असलेल्या काही मोजक्या लोकांनी ओबीसींचं आरक्षण घालवल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय असला तरी सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून समाजाची फसवणूक करतंय असा घणाघात सुद्धा त्यांनी केलेला आहे. भाजप नेते व ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आहे. मला एक सांगा, तुम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते, शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, कोण जबाबदार वाटते याला? महाविकास आघाडी सरकारचा मधल्या जे झारीचे शुक्राचार्य यांच्या मनात हे होतं की ओबीसी आरक्षण नको, अशी तयारी त्यांनी केली होती. 13/12/2019ला सुप्रीम कोर्टाने पहिला निकाल दिला की के कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे, न्यायमूर्ती के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही जा, लवकर ट्रिपल टेस्ट करा, ओबीसीचा डेटा तयार करा आणि आरक्षण द्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. 13/12/2019ला सांगितलं, 4 मार्च 2021ला सांगितलं, आत्ता 15 दिवसापूर्वी सांगितलं. या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे डेटा तयार केला नाही. माननीय वडेट्टीवार माननीय भुजबळ साहेबांनी 2दा स्टेटमेंट केलं, 3दा स्टेटमेंट केलं, 4दा स्टेटमेंट केलं. 3 महिने डेटा तयार करतो, 2 महिने डेटा तयार करतो, सुप्रीम कोर्टाला अपेक्षित असलेला डेटा तयार करतो. डेटा तयार केला नाही. विधानसभेत खोटं बोलले, चुकीचे अध्यादेश काढले, चुकीचे इंटरिम रिपोर्ट तयार केले, केंद्र सरकारच्या नावानं बोटं मोडत राहिले, केंद्र सरकारने डेटा द्या असं म्हणत राहिले आणि आज शेवटी यांनी जो डेटा दिला राज्य सरकारने तो फेटाळला. खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचे मारेकरी आता महाविकास आघाडी सरकारमधले सर्व लोक आहेत. आता विचार करावा लागेल महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी मंत्र्यांना की या सरकारमुळं आपलं आरक्षण गेलं आहे, त्या सरकारमध्ये राहिलं पाहिजे की नाही त्यांनी निर्णय घ्यावा. पण वारंवार ओबीसी समाजाला मूर्ख बनवणे, खोटं बोलणे यातनं ओबीसी आरक्षण गेलं आणि आज सुप्रीम कोर्टाने फटकारलं. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आज मोठं नुकसान ओबीसीत झालं. ओबीसी करता काळा दिवस आहे आणि ओबीसी जनता आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या मंत्र्यांना, या सरकारच्या उमेदवाराला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितली होती. त्या ट्रिपल टेस्टमध्ये एक इम्पेरिकल डेटा हा देखील एक विषय होता. जो अहवाल दिला तो का फेटाळला असं वाटतं तुम्हाला? सुप्रीम कोर्टाने 13/12/19 आणि 4 मार्च 2021च्या निकालामध्ये स्पष्ट सांगितलं की माननीय न्यायाधीश के कृष्णमूर्ती यांच्या निकालाप्रमाणे डेटा तयार करा, राज्य सरकारने डेटा तयार करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. यांनी केला नाही. यांनी इंटरिम रिपोर्ट तयार केला यांच्याकडे असलेल्या डेटाच्या आधारावर आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हा इंटरिम रिपोर्ट हा पर्याप्त नाही आहे ओबीसीला आरक्षण देण्याकरता आणि म्हणून त्यांनी फेटाळला, राज्य सरकारला फटकारलं आणि आज ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते यांनी 2 वर्षात ओबीसी आयोगाला पैसा न देणे, ओबीसी आयोगाची बैठक न घेणे, त्यांना मानव संसाधन न देणे आणि ओबीसी आयोगाची अवहेलना करणे आणि म्हणून ओबीसी आयोगाने काम केलं नाही आणि म्हणून तो डेटा देता आला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हा आरक्षण गेला आहे.
व्हिडिओसाठी विलास खडसेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरलाय. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा सत्ताधारी आमदारांकडून निषेध करण्यात आला. सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी 2 मिनिटातच भाषण आटोपलं. या गदारोळामुळे राज्यपालांनी त्यांचं भाषण थांबवलं आणि ते विधिमंडळातून निघून गेले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असावी. विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध केला. राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधारी काँग्रेसकडून राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे. राज्य शासनाने सर्व शासकीय विभागांमध्ये मराठीचा वापर करणे अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम सुधार केली आहे. मराठी भाषेशी संबंधित असलेल्या कामकाजाचे संचालन करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती आणि अनेक जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आला आहे. संबंधित सदस्य हो या अधिनियमाचे नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव, नियोजन विधेयके आणि इतर विविध विधाने आपल्या विचार मंडळात येतील. महाराष्ट्र अधिकाधिक एक तर विरोधी पक्षांनी असे घोषणा देऊन त्यांचा अपमान करणं हे अयोग्य आहे आणि असं निघून जाणं मधून हे देखील अयोग्य आहे. राष्ट्रगीतासाठी न थांबता असं निघून जाणं मला वाटतं हे एकदमच एक निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी हा एक मोठा अपमान आहे. राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय, पण तेच सरकार जर दाऊदशरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे. ज्या पद्धतीने भाजपचे आमदार घोषणा देत होते त्या सर्व प्रकाराने व्यतीत होऊन राज्यपाल महोदय यांनी आपलं भाषण थांबवलं आणि राष्ट्रगीत होण्याची वाट न बघता राज्यपालांनी सभागृह सोडलं. महाराष्ट्राच्या कदाचित भारताच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. राज्यपाल महोदयांना आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या घोषणेने महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपाल महोदय, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती तिघही सभागृहात संयुक्त सभागृहात बसू शकले नाही आणि त्यांना तिघांनाही त्या संयुक्त सभागृहातून जावं लागलं. सभागृह आणि संयुक्त सभागृह राज्यपाल अभिभाषणाच्या वेळेला नीट ठेवणं आणि कार्यक्रम चालू राहणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे सत्ताधारी लोक हे सपशेल फेल ठरले. राज्यपालांनी विधिमंडळ आणि राष्ट्रगीताचा अपमान केलाय. आजची घटना ही दुर्दैवी आहे. घटनात्मक पेच निर्माण करण्याचं काम केंद्रातलं सरकार करतंय अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सर, आपण हे विधानसभे आणि लोकसभेमध्ये आपण राज्यसभेमध्ये या तिन्ही सभागृहामध्ये सदस्य होतात आणि काम बघितलं आहे. राष्ट्रपतीचं अभिभाषण असताना विरोधकांच्या जबरदस्त घोषणाबाजी होता, परंतु राष्ट्रपती जात नाही. ही पहिलीच घटना या महाराष्ट्रात घडली आहे की अभिभाषणाच्या दरम्यान जर घोषणा होत असेल तर राज्यपालांनी काढता पाय घेतला आहे. असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर राज्यपालांचं हे सगळं काम आहे? आता हे हा हेतुवार मी करणार नाही, पण महाराष्ट्राच्या परंपरेला आणि राज्यघटनेला, ज्या राज्यघटनेची राज्यपाल महोदयांनी शपथ घेतलेली आहे त्यालाच काळिमा फासणारी घटना घडलेली आहे. घोषणाबाजी होते अशी पहिल्यांदा झालेली आहे का? तर त्यामुळं राज्यपाल कधी सभागृह सोडून किंवा भाषण अर्धवट टाकून जात नाहीत. कित्येक वेळेला जर राज्यपालांची तब्येत बरी नसेल तर एक सुरुवातीचा एक परिच्छेद आणि शेवटचा 1-2 परिच्छेद असं बोलून ते भाषण पटलावर ठेवलं जातं आणि नंतर मग राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम वगैरे हे जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे होतं. पण आज ते काही न करता इतक्या संतापून जाऊन
राष्ट्रगीताचा अपमान करणं काही ते राज्यपालांना शोभलं नाही आणि घोषणाबाजी काही पहिल्यांदा झालेली नाही, ती होत राहते. तरी पण आतापर्यंत पार्लमेंट असेल किंवा विधिमंडळ असेल कित्येक घटना घडतात, पण असं कधी कोणी वागत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपलं अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून निघून गेले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांच्या कृतीचा यावेळेला निषेध केला गेला. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळेला भाजपच्या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. औरंगाबादमध्ये पंतप्रधान घरकुल योजनेत जिल्हा प्रशासनानं खोडसाळपणा केल्याचं समोर आलेलं आहे. देशात गरिबांना घरं मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घरकुल योजना सुरू केली. मात्र घरकुल योजनेसोबत औरंगाबादमध्ये थट्टा होत असल्याचं दिसतंय आणि ही थट्टा दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द जिल्हा प्रशासन करत असल्याचं आता बोललं जात आहे. तसे आरोप होत आहेत. योजना सुरू होऊन अनेक वर्ष झाली आहेत, मात्र योजनेसाठी जिल्हा प्रशासन काहीही करत नसल्याचा आरोप केला गेलाय. जिल्हा प्रशासनानं घरकुल योजनेसाठी चक्क महाकाय डोंगराची जागा दिली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. केंद्र सरकारने गोरगरिबांना घर मिळवून देण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजना सुरू केली. या योजनेमध्ये राज्य सरकार किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनाने जागा उपलब्ध करून देणे आणि केंद्र सरकारने पैसा लावणे यातून गोरगरिबांची घरं उभी करण्याचे एक स्वप्न होतं. खूप चांगली योजना होती. मात्र आपल्याला माहीत आहे की केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता आहे आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता आहे आणि दोघांमध्ये जमत नाही. त्यामुळं गोरगरिबांचे स्वप्न असलेल्या चांगल्या योजनेला कसं गालबोट लावलं जातं याचं चांगलं उदाहरण औरंगाबादमध्ये घडलं आहे. इतक्या दिवस प्रशासनाने जागा दिली नाही, जिल्हा प्रशासनाने जागा दिली नाही म्हणून योजना रखडली गेली होती. मात्र आता जागा दिली. जिल्हा प्रशासनाने या योजनेसाठी जागा देऊन एक थट्टा केलेली आहे. मी ती थट्टा कशी आहे दाखवतो. माझ्या पाठीमागे जो डोंगर आहे हा तिसगाव परिसरातील डोंगर आहे आणि जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान घरकुल योजनेतील गोरगरिबांसाठी घर बांधण्याची जी जागा दिली ती हे डोंगर आहे. आता तुम्ही बघू शकता की हा डोंगर जवळपास 100-150 फूट उंच आहे आणि जवळपास 100 फूट खाली खदान आहे. म्हणजे या ठिकाणी गोरगरिबांची घरं जागा दिलेली आहे. मात्र जागा देऊन सुद्धा या ठिकाणी घरं कशी बांधायची हा मोठा प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे. कारण हा डोंगर हटवण्यासाठी किती कोटी लागतील याचा अंदाज नाही. जमीन लेवल कशी होईल माहीत नाही. म्हणजे जिल्हा प्रशासनाने घरकुल योजनेसाठी जागा देण्याचं सोपस्कर तर केलेलं आहे. मात्र ही जागा अशी दिलेली आहे की ज्या ठिकाणी घर बांधणं शक्य नाही. एकंदरीतच पंतप्रधान आणि केंद्र सरकारची ही योजना औरंगाबादमध्ये जवळपास 80,000 लोकांनी लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यातील 60 ते 65,000 लाभार्थ्यांना या ठिकाणी ते मंजूर झालेली घरं आहेत. मात्र आता जागा भेटली महानगरपालिकेला, मग हे डोंगर कसा हटवायचा आणि गोरगरिबांच्या स्वप्नातील घर कसं द्यायचं हा मोठा प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे. आपण बघितलं की जिल्हा प्रशासनानं जबाबदारी पेलली, जागा दिली. मात्र जागा देऊन अशा पद्धतीची थट्टा केली की हा डोंगर हटवणे किंवा खदानीला लेवल करणे हे शक्य काम या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे इतक्या दिवस रखडलेली पंतप्रधान घरकुल योजना जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेचा घोळ असल्यामुळे पूर्णत्वात जाऊ शकत नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न बघणाऱ्या गोरगरिबांच्या घरावर छत तर मिळालं नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने अशी थट्टा केली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. दरम्यान जिल्हा प्रशासनानं घरकुल योजनेसाठी जी डोंगराची जागा दिली आहे हा डोंगर भुईसपाट करणं शक्य नाही असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. त्यामुळे गरिबांसाठी घरं बांधणं शक्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी.
जेव्हा मी हे मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित केला तर तेव्हा एक हाय पॉवर्ड कमिटी जी अर्बन डेव्हलपमेंटची आहे त्याच्यामधून आम्ही महाराष्ट्राचे 11 अधिकाऱ्यांना तेथे बोलवले आणि त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की 15 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला जागा देणार ह्या घरं बांधण्यासाठी. किती घरं? 52,000 लोकांना जे मागच्या 6-7 वर्षापासून प्रतीक्षा करत आहे त्यांना. आता ते आल्यावर इकडच्या स्थानिक प्रशासनाने जागा दिली आणि 101 हेक्टर जागा दिली. आम्ही खुश झालो, आम्ही खूप प्रसन्न झालो की आता जागा मिळालेली आहे हे गोरगरीब लोकांना. पण जेव्हा तिथे गेले त्या जागेवर तर जागा शोधत होते तर जागाच नाही आहे तिथे. तिथे मोठं खदान आहे, तिथे मोठं पहाड आहे, पहाडला काय म्हणतो आपण, डोंगर आहे, मोठं डोंगर आहे तिथे. आम्ही तिथे जाऊन जागा शोधत होतो की हे जागा कुठे आहे हे सर्वे नंबरमध्ये. तर त्या 101 हेक्टर जागापैकी फक्त 6 हेक्टर जागा अवेलेबल आहे आणि तिथे आम्ही 25,000 20,000 तर सोडा, फक्त 2,000 आम्ही घरं तिथे बांधू शकतो. याचा अर्थ हे आहे की फक्त त्या कमिटीला, केंद्र सरकारला आम्ही काम केलेलं आहे, आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, आता ते डोंगर जे आहे ते फोडा आणि तिथे घर बांधा, अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक निंदनीय आहे. म्हणजे जे काम ज्या प्रकारे इथे स्थानिक प्रशासन जे काम करत आहे हे निंदनीय आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारात त्यांना ईडीनं अटक केलेली आहे. नवाब मलिक यांना कोर्टानं पुन्हा एकदा दणका दिलाय कारण नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला गेला आहे. मलिक यांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी 55 लाख रुपये हसीना पारकरला दिले गेले होते असं ईडीनं आधीच्या रिमांडमध्ये म्हटलेलं होतं. मात्र ती एक टायपिंग मिस्टेक होती असं सांगण्यात येत आहे. एक विशेष बाब अमित देसाई साहेबांनी त्याच्या निदर्शनात आणून दिली कोर्टाच्या की मागच्या वेळेस 55 लाख रुपयाचा व्यवहार कुठेतरी नवाब मलिक साहेबांचा किंवा त्यांच्या कंपनीचा आणि दाऊद इब्राहिमची बहीण असलेल्या हसीना पारकर यांच्या कंपनीशी निगडीत झालेला होता. आज त्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये एका वाक्यामध्ये ईडीने सांगितलं की फक्त टायपिंग मिस्टेक होती आणि आमच्याकडनं ती चूक झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही स्टेटमेंट घेणे बाकी आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून माननीय कोर्टाने नवाब मलिक साहेबांना येणाऱ्या 7 मार्चपर्यंत कस्टडी वाढवून दिलेली. मलिक यांनी 55 लाख रुपये हसीना पारकर यांना दिले होते असं ईडीने आधी सांगितलं होतं. आज सांगतात की 5 लाख रुपये घेतले होते. त्यांची कोठडी मागण्यासाठी 5 लाख रुपये घेऊ का 1 रुपये घेऊ, त्यांची कोठडी मिळावी अशी मागणी आज ईडीने केलेली आहे. पण ती टायपो एरर होती, 55 लाखाऐवजी 5 आहे. हे आता ईडीलाच माहिती आहे. आमच्यापर्यंत जी माहिती पोचते ती तुमच्याच माध्यमातून पोचते. त्यामुळे ईडी त्या ठिकाणी जे मांडतं तेच आमच्यापर्यंत पोचत असतं तुमच्या माध्यमातून. त्यामुळे या संदर्भातला खुलासा ईडीच करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचंही उद्घाटन होणार आहे. मोदींच्या पुणे दौऱ्याची युद्ध पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी MIT ग्राउंडवर भव्य मंडप उभारला जातोय. महापौर आणि पालिका आयुक्तांनी सभास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून याचा आढावाही घेतलाय. दौरा कसा असणार आहे सर? माननीय पंतप्रधान सकाळी 6 तारखेला सकाळी 10:30च्या सुमारे पुण्यात त्यांची लँडिंग आहे आणि त्यानंतर ते पुण्यामध्ये साधारणपणे 4 प्रोग्राममध्ये समावेश होणार आहेत. त्याच्यामध्ये पुणे महापालिकामध्ये शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण, नंतर मेट्रोचं अनावरण, त्यानंतर MIT ग्राउंडमध्ये इथे येऊन पुणे महापालिकेचे अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यांच्या भूमिपूजन आणि त्यानंतर इथून ते सिम्बॉसिसला कार्यक्रम जाणार आहे. असे एक 4 कार्यक्रम साधारणपणे 3-3.5 तास माननीय पंतप्रधान पुण्यात आहेत आणि हे कार्यक्रम अशा प्रकारे याची रूपरेषा आहे. आणि इथं जी सभा होणार आहे त्याच्या आधी पंतप्रधानांचं नेमकं मेट्रोतनं पण येणार आहेत. आपल्या महापालिकेत पहिल्यांदा येतात, पहिल्यांदा नेहरू आले होते, नंतर दुसऱ्यांदा मोदीजी येत आहेत पंतप्रधान म्हणून. काय खूप गर्वाचा विषय, खूप आनंदाचा विषय आहे की देशाचे पंतप्रधान महापालिकेत येत आहेत. आम्ही सगळे लोक
खूप हर्षित आहे या विषयावर. आता आपण आयुक्तांशी बोललो, आयुक्तांनी कशी महापौरांचा दौरा पंतप्रधान दौरा असणार आहे ते सांगितलं. आता आपण महापौरांकडे जाऊया. मला सांगा अण्णा, पंतप्रधानांचा दौरा आलेला आहे, जवळपास फायनल झालं, काय तयारी पक्ष पातळीवर? हा एक महानगरपालिका म्हणून हा कार्यक्रम आहे. शेवटी प्रत्येक पुणेकराला त्याच्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की पंतप्रधान पुण्यामध्ये येतात आणि मेट्रोचं आज उद्घाटन 6 तारखेला होणार आहे. खरं तर हा खूप आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे प्रत्येक पुणेकरासाठी की माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ज्या मेट्रोचं भूमिपूजन झालं तीच मेट्रो आज त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. हा एक मोठा योगायोग किंवा किंबहुना त्यांनी जे काम सुरू केलं ते आज पूर्ण होत आहे. शिवाय महापालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुद्धा अनावरण होत आहे. आपण पाहतो की पुढच्या 50-100 वर्षाचा पुण्याचा विचार करून आम्ही जे नदी सुधार प्रकल्प, नदी पुनर्जीवन प्रकल्प आमच्या मुळामुठांच्या संदर्भात ते प्रकल्प सुरू होत आहेत. जवळपास 140 ई बसेस आणि ई बस डेपोचा लोकार्पण होत आहे. त्यामुळे एकूणच शहराच्या विकासाला जे काही गेल्या 4-5 वर्षात काम आम्ही हे सगळं पाहून डोळ्यासमोर ठेवून केलं, त्याचा एक तो आनंदाचा क्षण आला की आणि स्वतः प्रधानमंत्री पुण्यामध्ये येतात, हे आमच्यासाठी खूप समाधान वाजणार विधान महापालिकेचं. आम्ही याच्याकडे खरं तर महापालिका निवडणूक म्हणून पाहत नाही. जी विकास कामं आम्ही केली, जी त्याचं लोकार्पण होते, उद्घाटन होतं आणि याच्यासाठी चांगला पंतप्रधान येत. हा, कारण ज्यांनी मेट्रो पुण्याला दिली, ज्यांनी मेट्रो आणली त्यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होते. त्यामुळे हे काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही नाही, जी कामं पूर्ण झाली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा महाराष्ट्राची खबरबात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या बॉम्ब हल्ल्यातनं एक महिला बालंबाल बचावली आहे. पेट्रोव्स्की शहरावर रशियानं हल्ला केला. महिलेपासून थोड्याच अंतरावर या बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटातून ही महिला बचावली, मात्र तिथल्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय. या महिलेचा बालंबाल जीव वाचवल्याचं आपण पाहतो आहोत. या इमारतीमध्ये एक सीसीटीव्ही लागलेला होता. या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय. रशियानं युक्रेनच्या ऑल्विया पोर्टवर मिसाईल हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये एक जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. या हल्ल्यात बांगलादेशमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालाय. रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले सुरू आहेत. युक्रेनमधल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांवर, शहरांवर मिसाईल हल्ले केले जात आहेत, हवाई हल्ले केले जात आहेत. असाच हल्ला युक्रेनमधल्या एका बंदरावर झाला. या बंदराच्या जवळच एक जहाज उभं होतं. या जहाजावर हा हल्ला एक प्रकारे झाला आणि या जहाजावरील एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालाय. रशियन सैन्याला कीव्हमध्ये प्रवेश करता येऊ नये यासाठी युक्रेननं पूलच उडवून दिलाय. बॉम्बस्फोट करून हा पूल उडवून दिला गेला. त्यामुळे रशियाचं सैन्य लष्करी वाहनांसह शहरात प्रवेश करू शकलं नाही. रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनकडून सगळ्या प्रकारचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. रशियन सैन्याची वाहनं, मोठमोठे रणगाडे शहरात दाखल होऊ नये त्यासाठी एक पूलच उद्ध्वस्त केला गेला. आणि यानंतर टॉप 18 मध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेऊया. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. युक्रेननं रशियाच्या सैन्यावर हा हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये रशियन सैन्याचंही मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा आजचा 8वा दिवस आहे आणि रशियानं युक्रेनवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. रात्रीच्या वेळी सुद्धा रशियाकडून जोरदार बॉम्ब हल्ले केले जात आहेत, मिसाईल हल्ले केले जात आहेत. रशियाकडून फक्त लष्करी तळांवरच नाही तर रहिवासी भागांमध्ये सुद्धा हल्ले केले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. मोठमोठ्या या सगळ्या हल्ल्यांनी सगळीकडे सध्या आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत. रशियानं खार्किव्हमधल्या अनेक कारखान्यांवर सुद्धा मिसाईल्स डागल्या आहेत. रशियानं खार्किव्हमधील एक वाईनचा कारखाना मिसाईलनं उडवून टाकलाय. तिथं जवळच राहणाऱ्या एका युक्रेनियन नागरिकानं याचा व्हिडिओ शेअर केलाय. या स्फोटाचा आवाज इतका
जबरदस्त होता की दूरपर्यंत तो जाणवला। रशियाकडून युक्रेनवर हल्ल्यासाठी विविध शस्त्रास्त्रांचा वापर केला जातो आहे। रहिवासी भागांमध्ये सुद्धा रशियानं आता हल्ले करायला सुरुवात केल्यानं अनेक नागरिकांचाही मृत्यू झालाय। अनेक इमारती आणि गाड्या या जळून राख झालेल्या आहेत। रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धातली अनेक दृश्य सध्या समोर येत आहेत। रशियन सैन्यानं डागलेले बॉम्ब, मिसाईल्स क्षणार्धात सगळं उद्ध्वस्त करतायत। एकच मिसाईल आजूबाजूचा सगळा परिसर नष्ट करते। रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यात युक्रेनियन नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची बाब समोर आलेली आहे। रशियाकडून जोरदार मिसाईल हल्ले होत आहेत। सगळीकडे सध्या आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत। रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सतत मिसाईल्सचा मारा सुरू ठेवलेला आहे। मिसाईल्स ज्या वेगानं सोडल्या जात आहेत त्यामुळे युक्रेनमधल्या वेगवेगळ्या भागांमधली किती हानी झाली असेल याचा विचार करणं सुद्धा कठीण होऊन बसलंय। युक्रेनमध्ये रहिवासी भागांमध्ये हल्ले व्हायला सुरुवात झालेली आहे। एका दुकानाबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय ज्यामधून एखादं मिसाईल डागल्यानंतर ते ज्या ठिकाणी पडतं त्या ठिकाणाची किती हानी होते याचा अंदाज येतोय। कीव आणि खार्किव्हमध्ये सुरू असलेले रशियाचे हल्ले थांबतच नाहीयेत। रशियाकडून हवेतून हल्ले होत आहेत, मिसाईल्स डागली जात आहेत। या सगळ्या हल्ल्यांची तीव्रता इतकी जास्त आहे की अनेक किलोमीटरपर्यंत याचा आवाज ऐकू येतोय। युक्रेनच्या दक्षिणेचं महत्त्वाचं शहर असलेल्या खेर्सॉनवर आता रशियानं ताबा मिळवलाय। यानंतर रशियाचं लक्ष कीव शहर आहे आणि कीव शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याकडून सर्वतोपरी प्रयत्न होतोय। युद्धाच्या 8व्या दिवशी सुद्धा रशियन सैन्याकडून युक्रेनवर हल्ले करणं थांबवलेलं नाहीये। रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध नेमकं केव्हा संपणार याची कुणालाच कल्पना नाही। युद्धाला आता 8 दिवस होत आहेत आणि या 8 दिवसात युक्रेनचं प्रचंड नुकसान झालंय। रशियन सैन्याच्या एका बॉम्ब हल्ल्यात अनेक घरं नेस्तनाबूत झाल्याचं पाहायला मिळत आहे। रशियन सैन्याच्या हल्ल्यानं युक्रेन बेचिराख झालंय। शेकडो किलोमीटरपर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। सगळीकडे आगीचे लोळ दिसत आहेत। स्फोट घडते वेळीची दृश्य अंगावर अक्षरशः काटा आणणारी आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।